लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 4 मार्चचा एपिसोड आपण ऐकत आहोत. आता इकडे हॉलमध्ये सगळेजण जमलेले असतात. जीवा आणि पार्थ पूजेसाठी पाटावर बसलेले असतात. नंदिनी सुद्धा हॉलमध्ये आलेली असते, पण तिच्यासोबत काव्य नसते. हे पाहून पार्थ नंदिनीला म्हणतो, काव्य कुठे आहे? नंदिनी म्हणते, हो ती येतच असेल. आता रम्या तिथे हॉलमध्ये येते आणि वसुआत्यांच्या शेजारी जाऊन बसते. वसुआत्या रम्याला म्हणतात, बघतेस ना कसे नाचतायत ते, काय तो आनंद, काय तो उत्साह. दुसऱ्यांदा करतायत ना हे लग्न, असं दाखवतायत की जसं काही कोणी लग्न केलंच नाही. हे ऐकून रम्या गालातल्या गालामध्ये हसत असते. मानिनी काकू गुरुजींना म्हणतात, काव्य येतच असेल, 2 मिनिट थांबा बरं. वसुआत्या म्हणतात, काय ह्यांचं काव्य काव्य चालले, येईल ना ती, काय त्याच्यामध्ये एवढं, असं बोलतच त्यांचं लक्ष रम्याच्या हाताकडे जातं. रम्याचे हात लाल लाल झालेले असतात. हे पाहून वसुआत्यांचे डोळे मोठे होतात. आता इथे आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलाय. काव्य इकडे पूजा करत असते, तिच्या मागे रम्या जाते आणि रम्याच्या हातामध्ये कैची असते. रम्या ती कैची हातामध्ये पकडून तिच्याकडेच पाहत असते. आता इकडे वसुआत्या त्यांच्या जागेवरून उठतात आणि म्हणतात, काव्या. रम्या सुद्धा तिच्या जागेवरून उठते आणि म्हणते, काय झालं आई? वसुआत्या आता घाबरून म्हणतात, तू काव्याला काही केलं? तेवढ्यात रम्या म्हणते, अगं आई. आता सगळ्यांचं लक्ष या मायलेकींकडे जातं. रम्याचे हात लाल लाल रक्तासारखे भरलेले असतात. हे पाहून सगळेजण घाबरतात. पार्थ त्याच्या जागेवरून उठतो. रम्या आता घाबरून सगळ्यांकडे पाहते आणि म्हणते, मी नाही काही केलं, खरंच मी काही नाही केलं. तरी पण सगळेजण तिच्याकडे पाहतच असतात. रम्या म्हणते, खरंच मी काही नाही केलं आई, शपथ मी असं काहीच नाही केलं. पार्थ आता काव्य काव्य करत तिच्या खोलीकडे पळ काढतो. आता सगळेजण त्याच्या मागे मागे जातात. आता सगळेजण काव्य ज्या रूम मध्ये आहे त्या रूमचा दरवाजा वाजवतात. काव्य दार उघड, काव्य दार उघड. नंदिनी म्हणत असते, काव्य दार उघड. मानिनी काकू सुद्धा म्हणतात, काव्य दार उघड. धनंजय सुद्धा म्हणतात, काव्य दार उघड. पार्थ म्हणत असतो, काव्य दार उघडा तुम्ही. सर्वजण दरवाजा वाजवतच असतात. मानिनी काकू म्हणतात, काव्य आतून काही रिस्पॉन्सच देत नाही, काय झालं असेल? विक्रम म्हणतात, मानिनी तू जराशी शांत हो बरं, कसलेही विचार नको आणू डोक्यामध्ये. पुन्हा सर्वजण दरवाजा वाजवायला सुरुवात करतात. काव्य दार उघड, काव्य दार उघड. पार्थ म्हणतो, बाबा काही झालं तर नसेल ना? पार्थ आता रम्याच्या समोर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो, रम्या तू काय केलंय? रम्या आता घाबरून रडत रडतच म्हणते की मी काही नाही केलं. पार्थ आता रम्याकडे बोट करून म्हणतो, काव्याला जर काही झालं ना तर तेवढ्यात रूमचा दरवाजा उघडतो आणि समोरून काव्य बाहेर येते. पार्थ आता काव्याकडे जातो आणि म्हणतो, काव्य तुम्हाला काही झालं नाही ना? नंदिनी, मानिनी काकू ह्या देखील विचारपूस करतात काव्याला. काव्य म्हणते, नाही मी ठीक आहे, पण तुम्ही का असा आरडाओरडा करताय? नंदिनी म्हणते, अगं किती वेळ झालाय, आम्ही दरवाजा वाजवतोय पण तू बाहेर येतच नाही. इकडे मात्र पार्थ खूप घाबरलेला असतो. पार्थ म्हणतो, नाही म्हणजे वसुआत्या ओरडल्या आणि रम्याच्या हाताला ते लाल लाल म्हणून आम्ही तो दरवाजा वाजवत होतो. काव्य म्हणते, शांत व्हा शांत व्हा, तो लाल रंग माझ्या कुंकवाचा आहे. सगळेजण आता काव्याकडे पाहायला लागतात. काव्य म्हणते, थांबा थांबा, काय झालं ते सांगते मी. काव्य म्हणते, मी पूजा करत होते आतमध्ये. आता फ्लॅशबॅक दाखवलाय आपल्याला. आता इकडे मिथुन काका रम्या आणि काव्याला बोलवायला आलेले असतात. मिथुन काका म्हणत असतात, चला चला पटकन चला. काव्य म्हणते, बरं तुम्ही व्हा पुढे, मी आले. मिथुन काका म्हणतात, बरं बरं पण पटकन ये बरं, असं म्हणतात आणि नंदिनी आणि मिथुन काका तिथून निघून जातात. आता काव्य पुन्हा पूजा करायला बसते. आता तिच्या मागे रम्या येऊन उभी राहते आणि त्या कैचीकडे पाहत असते. पूजा करता करता काव्याच्या हातामधून कुंकवाची डिश सांडते. काव्य आता पाटावरून उठते आणि रम्याकडे पाहून म्हणते, नेमकं आत्ताच व्हायचं होतं. रम्या म्हणते, हो ना. काव्य रम्याला म्हणते, अगं ऐक ना रम्या, मला बाहेर बोलवतायत आणि मला फ्रेश पण व्हायचंय, एक रिक्वेस्ट करू का तुला? रम्या म्हणते, हा बोल ना. काव्य म्हणते, तू जरा हे साफ करशील का प्लीज? रम्या म्हणते, अगं हो हो तू जा, मी आवरते हे सगळं. काव्य म्हणते, थँक्यू. आता काव्याचं लक्ष तिच्या हातातील कैचीकडे जाते. काव्य म्हणते, तू काही करत होतीस का? कात्री तुझ्या हातामध्ये. रम्या म्हणते, हो अगं मगाशी तुझी साडी तयार करत होते तेव्हा ना त्याला टॅग लागला होता, मी ते कापण्यासाठी ही कात्री घेऊन आले होते. काव्य म्हणते, थँक्यू. मगाशी मी तो टॅग पाहिला आणि मी हातानेच तोडून टाकला. रम्या म्हणते, बरं बरं तू जा, उशीर होईल, मी हे आवरते. काव्य म्हणते, थँक्यू सो मच. रम्या म्हणते, थँक्यू काय, जा जा. काव्य म्हणते, मी आलेच. आता काव्य तिथून जाते. रम्या आता काव्याच्या जागेवर त्या पाटावर बसते, हातामध्ये पाणी घेते आणि ते कुंकू हाताला लावते. काव्य म्हणते, मी जेव्हा बाथरूम मधून बाहेर आले तेव्हा ऑलरेडी हे कुंकू पुसलेलं होतं, म्हणजे मी सांगितलं होतं ना तसं रम्याला. नंदिनी रम्याला म्हणते, अगं तू हाताने का पुसलं कुंकू? रम्या रडत रडतच म्हणते, अगं नंदिनी, कुंकू म्हणजे सौभाग्याचं लेणं असतं. जुन्या कुठल्या कापडाने पुसणं मला योग्य वाटलं नाही, म्हणून हात ओलं केलं आणि पुसून घेतलं ते मी. वसुआत्या आता चिडून मोठ्याने म्हणतात. पार्थला वाटलं त्याच्या काव्याला माझ्या रम्याने काही. वसुआत्या बोलायच्या थांबतात. सगळेजण त्यांच्या तोंडाकडे
हाताकडे पाहतात व स्वात्या म्हणतात या घरामध्ये काहीही झालं ना ते सगळं माझ्या रम्यावरच येतं व स्वात्या हात जोडून म्हणतात बास करा आता हे सगळं. अरे कितीदा तुम्ही माझ्या रम्याला समाजापुढे मान खाली घालायला लावणार आहात. रम्या मागचं सगळं विसरून या लग्नामध्ये आनंदाने सहभागी झाली होती. एक नवीन नातं जोडण्याचा प्रयत्न करत होती. नाही म्हणजे तुम्हाला कोणाला वाटतच नाही ना माझी रम्या सुधारते म्हणून. मंजू आत्या व स्वात्यांच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात ताई बाद झालं आता, नको घालू अजून गोंधळ. व स्वात्या म्हणतात मी नाही घालत गोंधळ तर या लोकांनी घातलाय. 5 मिनिट जरी काव्याला रूमच्या बाहेर यायला वेळ लागला असता तर या पार्थने माझ्या रम्याचा जीव घेतला असता हो की नाही. विक्रम म्हणतात अगं ताई शांत हो, हे असले गैरसमज होऊ शकतात. व स्वात्या म्हणतात हे मला मान्य आहे ना विक्रम, गैरसमज होऊ शकतात, पण दरवेळेस आमच्याच बाबतीत का, सांग ना आमच्याच बाबतीत का गैरसमज होऊ शकतो. तुम्हाला असं वाटतंय का आम्ही तुमच्या सुखाच्या आड येऊ शकतो? तर स्पष्टपणे सांगायचं होतं विक्रम की तुम्ही या लग्नामध्ये येऊ नका म्हणून. नसतो आलो, खरंच नसतो आलो आम्ही, पण दरवेळेस माझ्या रम्याचा अपमान करायचा अधिकार कोणी दिलाय तुम्हाला, सांगा ना. नाही आता हे जे काही झालंय ना ते जर तुमच्या बाबतीत घडलं असतं तर कसे रिॲक्ट झाला असतात ते सांगा आधी. मला माहितीये रे विक्रम, मला माहितीये तुझ्या लेखी आमच्या बाबतीत काहीच किंमत नाहीये, म्हणून आम्ही आमचं स्वाभिमान सोडलेला नाहीये. यापुढे तुमच्या कुठल्याही सोहळ्यात आम्ही सामील होणार नाही. रम्या चल निघून जाऊयात आपण इथून, करून देत यांना लाखातलं एक लग्न. रम्या काही जागेवरून हलत नसते व स्वात्या म्हणतात रम्या चल अगं अजून किती अपमान सहन करून घेणार आहे, चल बरं. रम्या म्हणते नाही आई. रम्या म्हणते मलाही खूप वाईट वाटले आई, पार्थचा माझ्यावर थोडाही विश्वास नाही, पण या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत ना. स्वात्या म्हणतात अगं काय बोलतेस. रम्या म्हणते अगं हो आई, आपण केलेली पाप, आपले सगळे कर्म, मागच्या वेळी ह्यांच्या लग्नात तू जे काही केले यानंतर कोण विश्वास ठेवणार आहे आपल्यावर. व स्वात्या म्हणतात अगं रम्या मी तुझ्यासाठी. रम्या आता सगळ्यांकडे पाहून हात जोडते आणि म्हणते सॉरी काव्य आणि पार्थ, खरंच सॉरी, माझ्यामुळे हा सगळा गोंधळ झाला. तुम्ही जाऊन सगळे विधी वगैरे करा, सगळेजण वाट बघत असतील, मी हे हात धुवून येते. आता विक्रम पुढे येतात आणि म्हणतात विक्रम रम्याच्या गालावर हात ठेवतात आणि म्हणतात सॉरी रम्या. रम्या म्हणते अरे नाही मामा. विक्रम म्हणतात नाही खरंच चुकलं आमचं, सॉरी, आम्हाला माफ कर. रम्या आता तिथून बाजूला जाते आणि गालातल्या गालात हसते. रम्या तिच्या हाताकडे पाहून गालातल्या गालात हसत असते. इकडे विक्रम म्हणतात चला आपण पुढचे विधी करून घेऊया. नंदिनी म्हणते चला आता. काव्य म्हणते काय चला आता, बहिणाबाई रडून काय तो चेहरा केलाय, आज चल माझ्यासोबत. आता काव्य सगळ्यांना म्हणते आम्ही आलोच. मानिनी काकू म्हणतात हा लवकर या. आता सगळेजण टेजकडे जातात. विक्रम आता व स्वात्यांकडे जातात आणि म्हणतात चल. व स्वात्या जरा रुसलेले असतात. विक्रम आता चुकलो म्हटलं ना, चल आता चल. मंजू आत्या सुद्धा वसवात्यांना चल म्हणत असतात. विक्रम वसवात्यांना म्हणतात चल. सगळेजण वाट पाहताय. आता सगळेजण हॉलमध्ये जातात. जीवा आणि पार्थ काव्य आणि नंदिनीची वाट पाहत असतात टेजवर. तेवढ्यात नंदिनी आणि काव्य दोघीही येतात. या दोघी टेजकडे चालत येत असतात. जीवा आणि पार्थ हे दोघे जण त्यांच्याकडे पाहतच राहतात. या दोन्हीही जोडे एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. नंदिनीला आठवतं की जीवा आजारी असताना जीवाची कशी तिने काळजी घेतली, त्याच्यासोबत घालवलेले ते क्षण तिला आठवतात. जीवालाही नंदिनी सोबत घालवलेले क्षण आठवतात. आता त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येते. मानिनी काकू पुढे जातात आणि त्याच्या डोळ्यामधलं पाणी पुसतात. मानिनी काकूंच्याही डोळ्यामध्ये पाणी येतं त्यांच्या या दोन्ही सुनांना पाहून. आता इकडे पार्थलाही आठवतं की काव्यासोबत घालवलेले क्षण. आपल्याला ते बॅकग्राऊंडला या मालिकेचं टायटल सॉन्ग ऐकवलं आहे. जीवा आणि पार्थ इशाऱ्यांनी नंदिनी आणि काव्याला सांगत असतात की तुम्ही छान दिसतंय म्हणून. आता या दोन्हीही पार्टी एकमेकांसमोर येऊन उभे राहतात आणि एकमेकांना नमस्कार करतात. मानिनी काकू म्हणतात काय मग मुलींनो तयार आहात? काव्य आणि नंदिनी दोघीही गालातल्या गालात हसतात. मानिनी काकू त्यांची हाताने डिस्ट काढतात. जीवा नंदिनीकडे पाहून म्हणतो छान दिसतायत. आता सगळेजण जीवाकडे पाहतात आणि म्हणतात कोण रे? आता ही कोण? आनंद निवास मधली, हिचं नाव मला काही आठवना. आता ही 3 मुलांना घेऊन तिथे येते. त्या म्हणतात नंदिनी आपली पोरं आल्यात, त्यांना मंगलाष्टिका गायची आहे. नंदिनी म्हणते हो म्हणजे काय, कसे आहात वीरा, गंधर्व, ईशानी? ती मुलं म्हणतात मस्त. नंदिनी म्हणते ही मुलं आमच्या आनंद निवासचे स्टार सिंगर आहे बर का. सगळेजण म्हणतात हो का. जीवा म्हणतो स्टार नाही बर का, सुपर स्टार. दिसायला छोटे उस्ताद आहे पण मोठे वस्ताद आहे बर का. पार्थ म्हणतो अच्छा म्युझिकची स्कॉलरशिप मिळणारे हेच का ते? जीवा म्हणतो हो हेच ते. काव्य म्हणते क्या बात आहे, आणि आज तुम्ही आमच्यासाठी मंगलाष्टिका म्हणणार आहात, किती छान, थँक्यू सो मच गाईज. विक्रम म्हणतात बरं मी काय म्हणतो, गुरुजी सुरू करायचं का मग? गुरुजी म्हणतात हो आता हे सगळेजण स्टेजवर जातात. तर आजचा हा एपिसोड इथे संपला.